नटी त्याला तिनं मारली मिठी मला त्यानं तिनं मारली मिठी झाली मित्रांनो, तुमचं आपल्या एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण कॅपकट प्रो या ॲप्लिकेशनमधून बनवला. आजच्या व्हिडिओमध्ये लागण्याचे मटेरियल ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही यूज करू शकता मटेरियल आपल्या व्हिडिओमध्ये. तर चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. कोणताही एक VPN कनेक्ट करून अशा प्रकारे कॅपकट प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. त्यामध्ये इथं न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर मी तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ प्रकारे व्हिडिओ इम्पोर्ट झाल्यानंतर काय करायचं, इम्पोर्ट झाल्यानंतर आपल्याला जे आता ह्या ठिकाणी असे फोटो मी तुम्हाला दिलेले, तर जिथं फोटो बदलते तिथे बीट आपलं कट असणार आहे. तर इथं फोटो बदलते तर इथं आपले बीट नंबर पहिला आहे. इथं अशा प्रकारे स्प्लिट करायचं. त्यानंतर पुढं गेल्यानंतर अशा प्रकारे इथं बदलते तर इथं स्प्लिट करायचं. अशा प्रकारे समजा आता इथून तर हा इथं बदलते स्प्लिट करायचं, इथून इथं बदलते स्प्लिट करायचं. अशा प्रकारे सगळीकडे स्प्लिट करून घ्या. त्याच्यानंतर मी तुम्हाला डायरेक्ट इफेक्ट कसे लावायचे ते शिकवतो. अशा प्रकारे जे सगळे जे इफेक्ट आहे तिथून लावून घेतलेले. तर फर्स्ट स्टेप काय करायचे, तर आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे. ते ॲनिमेशन कुठं दिलं ते सांगतो मी. फर्स्ट स्टेपला फोटोवरती क्लिक करायचं. फर्स्टवाल्या फोटोवरती क्लिक करून इथं ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि इनमध्ये गेल्यानंतर खाली आल्यानंतर स्पिन अप टू 2 याच्यावरती क्लिक करून हा ॲनिमेशन पहिल्या फोटोला द्यायचा आहे. पहिल्या फोटोला दिल्यानंतर दुसरा फोटो टॅप करून कॉम्बोमध्ये गेल्यानंतर साईड इन याच्यावर हाय वेव ह्याच्यावरती हाय ॲनिमेशन त्या फोटोला द्यायचं. पुढे गेल्यानंतर इथं परत ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही 2 नंबरचंच आहे ॲनिमेशन ते देऊन टाकायचं. पुढं जायचं. पुढं मी नंतर हे 3 नंतर सांगतो तुम्हाला काय करायचं आहे. परत इथं पुढं जायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोमध्ये गेल्यानंतर दुसरं हे ॲनिमेशन देऊन टाकायचं. परत पुढच्या फोटोला काय करायचं आहे, कॉम्बोमध्ये गेल्यानंतर खाली जायचं आहे. इथं स्लिंक राईट ते 2 त्याच्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. शेवटच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. कॉम्बोमध्ये गेल्यानंतर झूम 1 हे ॲनिमेशनला देऊन टाकायचं. त्यानंतर आता याचे 3 जे फोटो आहेत, हे 3 जे ॲनिमेशन तुम्हाला दिसत आहेत ते कसे द्यायचे, तर त्यासाठी एक स्टेप आहे. तर पहिल्यांदा काय, आता हे जे फोटो आहेत हे इथून ॲड करायचं. तर असं आल्यानंतर इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं. ॲड ओव्हरले करून इथं एक फोटो आहेत ना ते ॲड करून घ्यायचे. आणि बॅकचे फोटो आहेत ना, बॅकच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टमध्ये जाऊन ब्राईटनेस पूर्ण करायचं आहे आणि ह्याचं सॅच्युरेशन पण पूर्ण कमी करायचं या 3 फोटोचे. त्यानंतर काय करायचं आहे, इथं ह्याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. जो ओव्हरलेला व्हिडिओ फोटो ॲड केला होता त्याच्यावरती गेलं 3D कर्व 2 हे कॉम्बोमध्ये गेल्यानंतर ॲनिमेशन दिसेल ते द्यायचं. त्यानंतर पुढं ॲनिमेशनमध्ये क्लिक करून कॉम्बोमध्ये 3D कार्ड 1 ॲनिमेशन द्यायचं आहे. त्यानंतर पुढच्या फोटोला ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर 3D कार्ड 5 ॲनिमेशन दिल्यानंतर आपण आता ट्रान्झिशन दाखवतो. ट्रान्झिशन ओव्हरलेवरती क्लिक करायचं. पहिलं जे ट्रान्झिशन आहे अप्लाय टू ऑल क्लिक करायचं आहे. सगळीकडे ते लागून जातं. त्यानंतर आपल्याला आता इफेक्ट्स बघायचे. इफेक्ट्सवरती जायचं. तर इफेक्ट्सवरती गेल्यानंतर तर इथं ट्रायटेशनल झूम हा पहिला जो इफेक्ट आहे तो देऊन टाकायचा. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथं टायमिंगवरती
बल हा इफेक्ट देऊन टाकायचा. पुढे गेल्यानंतर इथं बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला इलेक्ट्रिक स्ट्रोम हा इफेक्ट आहे इथून द्यायचा. ट्रेंडिंगमध्ये जातो पण. तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो क्रिएट झालेला. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ अशा पहिल्या व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये. जय भारत.